नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा एक प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो. म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी वर्णन चमत्कारिक उपाय म्हणून केले आहे. जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे. तसेच आत्मविश्वास निर्माण करून जीवनात सकारात्मकता घेऊन येते. तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. तारक मंत्राचा अर्थ आज आपण जाणून घेऊया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. या शब्दांनी भक्तांना निर्भय देण्याचा आशीर्वाद दिला जातो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी. श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी. भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे. आज्ञेविण काळ ही ना नेई त्याला. शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही. परलोकी ही ना भीती तयाला. भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोसी भय हे पळू दे. या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. भक्तांना श्री स्वामी समर्थांचा प्रेमळ रूपाचा आठवण करून दिले आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे. कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त. भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याने सांगितले आहे. आठवा कितीदा दिली त्यांनीच साथ. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलं आहे. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामीच या पंच प्राणामृतात. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचिती. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलं आहे. स्वामी समर्थ हा एक शक्तिशाळी मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखाच्या विरुद्ध संरक्षण आणि आदान प्रदान करतो असे मानले जाते. म्हणून सर्वांनी रोज तारक मंत्राचं नियमित पठण केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख संकट दूर होऊन आपले आयुष्य मार्गी लागू लागते. तरी माझी झालेली आजची सेवा मी समर्थांच्या चरणी रुजू करते. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.